धार्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिर्डी शहराच्या नगर परिषद निवडणुकीत आता खऱ्या अर्थाने रंग भरण्यास सुरुवात झाली आहे। काल अंतिम माघारीनंतर शिर्डीतील 11 प्रभागांमधील 23 सदस्य निवडीचे चित्र स्पष्ट झाले असून आता सर्वच उमेदवार आपापल्या प्रभागात प्रचाराच्या कामाला लागले आहेत। यातच शिर्डीतील सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये महायुतीच्या उमेदवारांनी आज जोरदार प्रचार शुभारंभ केला, ज्यामुळे निवडणुकीतील वातावरण अधिकच तापलं आहे। प्रचाराचा नारळ वाढविण्यापूर्वी महायुतीच्या उमेदवारांनी शिर्डी साकुरी शिव येथील जागृत देवस्थान असलेल्या म्हसोबा महाराजांचे दर्शन घेतले। शिर्डीचे पहिले नगराध्यक्ष कैलासबापू कोते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक नागरिकांना मान देत धार्मिक पद्धतीने प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। म्हसोबा मंदिरात विजयाचा संकल्प करत घंटानाद देखील करण्यात आला। प्रभाग मोठा असल्याने या ठिकाणी एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी, एक नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आणि एक नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी अशा 3 जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत। महायुतीने प्रभाग 11 मधून छाया सुधीर शिंदे तसेच 11 मधून लोकसेवेचा वसा घेतलेले आणि सामान्य जनतेशी नाळ जोडलेले प्रबळ उमेदवार अरविंद सुखदेव कोते पाटील आणि 11 मधून प्रतीक्षा किरण कोते पाटील मैदानात उतरवले आहेत। कोरी पाटी आणि स्वच्छ प्रतिमेमुळे मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे प्रचार फेरी दरम्यान दिसून आले। प्रचार फेरीने अवघा शिवरस्ता भाजपमय झाल्याचे चित्र होते। उमेदवारांनी मतदारांच्या भेटी घेत डोर टू डोर प्रचार केला। यावेळी कैलासबापू कोते पाटील यांच्यासह सर्व उमेदवारांनी नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने शिर्डीत संपूर्ण पॅनल उभा केला आहे। या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे। शिर्डीचा मतदार राजा कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतो आणि कोणाला कौल देतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे। आज प्रभाग क्रमांक 11 मध्ये आमचे जे महायुतीचे उमेदवार आहे सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय दादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुती होऊन आज प्रचाराचा नारळ 11 मध्ये प्रभाग 11 मध्ये फोडलेला आहे। यामध्ये प्रतीक्षाताई कोते, किरण कोते, छायाताई शिंदे, अरुणाप्पा कोते हे उमेदवार आहे आणि नगराध्यक्षासाठी जयश्रीताई थोरात ह्या उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहे। तर प्रभाग 11 मध्ये आमचे जे पुढचे उमेदवार आहे त्यांचे संपूर्ण सगळ्यांचे डिप्युटी जप्त होण्याचं काम आमचे सगळे महिला आणि पुरुष करतील एवढी मला खात्री आहे। जे कोणीही नेता असेल किंवा मी ह्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो का जे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील, सुजयदादा यांचे फोटो वापरून जर अपप्रचार करीत असतील तर त्याला इथल्या नागरिकांनी बळी पडू नये एवढीच विनंती करतो। भविष्यकाळासाठी आपल्या शिर्डीच्या विकासासाठी, शिर्डीच्या सुरक्षिततेसाठी, शिर्डीची गुन्हेगारी मुक्त होण्यासाठी आणि शिर्डीच्या तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी जी संधी देणार आहे ती फक्त राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजयदादा विखे पाटील देतील। आमचे तिन्ही उमेदवार, चारही उमेदवार सुसंस्कृत आणि चांगल्या प्रकारचे आहे। त्याच्यामुळं प्रभाग 11 मध्ये आम्हाला असं वाटतं का हे चारही उमेदवार आजच आमचे निवडून आलेले अशा प्रकारच्या सगळ्या आज जी रॅली पाहिली असेल आज रॅलीला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आहे आणि त्याच्यामुळं ह्या भागामध्ये आम्हाला चिंता करायचं काही कारण नाही। आणि पुढचे उमेदवार आहे ते येऊन जाऊन पाया पडतील, काहीतरी खोटं आश्वासन देतील, त्याला इथल्या नागरिकांनी बळी पडू नये। आमचे तिन्ही उमेदवार, चारही उमेदवार हे प्रत्यक्ष 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध राहतील। कुठले कामं असतील, रोजगाराचा कार्यक्रम असेल, इथल्या विकासाचा कार्यक्रम असेल, काही कामं आपण असतील त्यासाठी आमचे सगळे उमेदवार सुसज्ज आणि तत्पर असतील एवढंच मी या निमित्ताने सांगतो। आजच आमच्या उमेदवारांचा विजय निश्चित झालेला आहे। फक्त औपचारिकपणे ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम आम्हाला एवढं या निमित्ताने करायचं आहे। 4 उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग 11 मध्ये उभे आहोत। आम्हाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे, सर्वांनी आशीर्वाद पण दिलेला आहे। आज प्रचाराचं नारळ होतं, सर्व आलेले आमच्या प्रेमापोटी सर्व आलेले, आम्ही पण 5 वर्ष पूर्ण त्यांचे बांधील राहू हे पूर्ण जनतेला मी आवाहन करतो आणि नमस्कार करतो। आमचे उमेदवार नगराध्यक्षासाठी जयश्री विष्णू थोरात, दुसरं मधून छायाताई सुधीर शिंदे,
ब मधून मी स्वतः अरविंद सुखदेव कोते, क मधून प्रतीक्षा ताई किरण कोते हे उमेदवार आहे आणि आमचं चिन्ह आहे कमळ कमळ कमळ। आमचा विजय निश्चितच आहे, याच्याबद्दल काही शंका नाही आम्हाला। चारही उमेदवार आमचा विजय होणार आहे ही मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 11 मध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सुजयदादा विखे पाटील आणि आमच्या प्रभागाचे व शिर्डीचे ज्येष्ठ नेते माननीय कैलास बापू कोते, विजू कोते असतील, उत्तम भाई कोते असतील, प्रतापबाबा जगताप असतील, विलासबाबा कोते असतील, यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रचाराचा नारळ फोडून प्रभाग क्रमांक 11 मध्ये प्रचाराची सुरुवात करण्यात आली। तरी मी इथल्या जनतेला एक आश्वासित करतो की आमचे चारही उमेदवार उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवार आहे। तरी मी सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावे। त्यांच्या सगळ्यांचं चिन्ह आहे कमळ। कमळ सोडून कोणचंही बटन न दाबता फक्त कमळ दाबावी मी अशी सर्व नागरिकांना विनंती करतो आणि आम्ही आश्वासित करतो की इथून पुढच्या 5 वर्षात आम्ही त्यांची सेवा करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहू। त्यांच्या वेळेला 24 तास आम्ही उपलब्ध राहू, 365 दिवस आम्ही वर्षाची त्यांच्यासाठी उपलब्ध राहू अशी सगळ्यांना आवाहन करतो आणि सगळ्यांना आवाहन करतो की मतदान मोठ्या प्रमाणावर करावे। मी गेल्या 13 वर्षापासून युवा शिर्डी ग्रामस्थाच्या माध्यमातून युवकांमध्ये सक्रिय सहभाग आहे व शिवजयंतीच्या स्वरूपात आम्ही दरवर्षी मोठ्या प्रमाणावर युवकांचं संघटन निर्माण करून कार्यक्रम घेत असतो। तरी मी प्रभाग क्रमांक 11 असतील किंवा शिर्डीतील सगळे युवक असतील, जे युवा शिर्डी ग्रामस्थ असन, छत्रपती शासन असन, शंभूराजे प्रतिष्ठा असन किंवा सर्व युवक किंवा मित्रपरिवार असन, यांना आवाहन करतो की मान्य खासदार सुजयदादा विखे पाटील जे आपले उमेदवार दिलेले आहेत त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावे अशी विनंती करतो। आज प्रभाग क्रमांक 11 मध्ये महायुती माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सुजयदादा विखे पाटील व आदरणीय कैलास बापू कोते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीच्या 3ही उमेदवारांचा आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार जयश्रीताई विष्णू थोरात यांचा प्रचाराचा नारळ आज शुभारंभ झालेला आहे। जनतेचा भरघोस पाठिंबा आमच्या उमेदवारांना लाभतोय आणि यामुळे आमचे 3ही उमेदवार आणि जयश्रीताई विष्णू थोरात हे प्रचंड मताने विजयी येतील अशी आम्हाला खात्री आहे। काय नेमका प्रभागातून तुम्हाला प्रतिसाद मिळतोय, कशा प्रकारे रॅली आज होते? 11 नंबर प्रभाग, या प्रभागामधून सर्व जाती धर्माचे लोक एक संघ आणि एकमुखी आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आदरणीय सुजयदादा विखे पाटील यांच्या विचाराशी बांधील असून सर्व एकमुखाने महायुतीच्या उमेदवारांना निवडून देणार आहेत असे आम्हाला एकंदरीत जनतेतून प्रतिसाद दिसतोय।